जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकू सन्या प्लीज यार ऐक. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो हवं. हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका, मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये, त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स काय? अगं तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम आहे. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत सीईओ होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. हा गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हां मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडमने. त्यारी हे जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना? शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळत आहे ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते? कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट, काय आहे? अहो, असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी, मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. आत्ता नाही, मगाशी कोणाशी बोलत होतीस? मगाशी गॅरी आला होता ना. तो मला न भेटताच गेला. हा मी त्याला सांगितलं ना तू घरात नाहीये. का असं खोटं सांगितलंस मम्मा? ऐक ना, मी त्याला हे पण सांगितलं की तू जहागीरदार बरोबर फिरायला गेलीयस. ते म्हणतात ना, जेव्हा संकट येतात तेव्हा सगळीकडून येतात आणि सगळ्यात आधी जे आपले नसतात तेच सोडून जातात. हे असलेच सगळे लोक स्वार्थी, एक नंबरचे स्वार्थी आहेत सगळे. काय काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका बाय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. गुरु गुरु पाणी घेऊन ये लवकर. त्या गुरुला अन्न पाणी जात नाहीये माहितीये शनया? होय मम्मा, मी जाऊन गॅरीला भेटून येते. अजिबात कुठे जायचं नाही. शनया, अगं मी भेटायला गेलो तो सारखा माझा बच्चा, माझी शनया एवढंच बोलत होता ग. हो का? मम्मा मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात कुठे जायचं नाही. गपचूप इथे बस. हा हे काय? काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका बाय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका बाय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. आता स्टेबल आहे, पण जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका काही टळलेला नाही. राधिका सुभेदारच्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हेडलाईन चांगली आहे. अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर. हा हिने वाचायला हवाय. बघ वाच.
राधिका सुभेदार अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीयेस. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात. तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी तुम्हाला डिवोर्स देणार. तुम्हाला घरचा हिस्सा हवा असेल तर तो देईन. तुम्हाला तुमची नोकरी परत हवी असेल तर ती सुद्धा देईन. पण कृपा करून पुन्हा असलं काही करू नका. तुम्ही हुशार आहात मानलं तुम्हाला, पण आता हाच प्लॅन कंटिन्यू करा. लाज नाही वाटत तुम्हाला असं काही बोलताना? मला तुमचा कुठलाही सल्ला ऐकायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. गेट आउट. ह्याचं उत्तर द्यावं लागेल. महागात पडेल तुम्हाला. चल इथनं. गॅरीशी आता यापुढे तुझा काही संबंध नाही. चल 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 म्हणते ना. तुला जर असं वाटत असेल की मी हे जे काही सगळं केलंय ते त्या शनायासाठी केलंय तर तसं नाहीये. मला स्वतःला अपराधी वाटत होतं म्हणून केलंय. नाही मान्य आहे, तू काही माझ्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. ती लायकीच नाहीये माझी. त्यामुळे मला जमल्यास मला प्लीज माफ करा. मी लवकरात लवकर वकीलबाईंना भेटून ही डिवोर्सची प्रोसिजर सुरू करणार आहे. मग त्यानंतर यांना काय वाटायचं ते वाटू दे, यांना काय करायचं ते करू दे. माझा यांच्याशी काहीही संबंध नसतो. आता काहीही झालं तरी लवकरात लवकर मी यांना डिवोर्स देणार. अहो तुम्हाला काय वाटलं सुसाईड अटेम्प्ट करायला मी काही मूर्ख आहे का? मला माहिती आहे ते बिंडोकपणाचं लक्षण आहे. हॉस्पिटल आणि मी तेवढ्याच गोळ्या घेतल्या होत्या ज्यानं मला जीवाला काही धोका होणार नाही. हे तुम्ही आता बघाच. आता या राधिकाचा आणि या गुलमोर मधल्या या सगळ्या तिच्या टीमचा विश्वास संपादन घेऊन तिला कसा धडा शिकवतो ना ते तुम्ही बघाच. लवकरात लवकर गुरुनाथ सुभेदार परत एकदा त्याच्या पोस्टवर त्याच कंपनीचा मालक होईल. ते राधिका मसालेचा बोर्ड हटवून तिथे शनाया मसालेचा बोर्ड लावेल. आता 300 करोड लवकरच आपल्याला मिळणार. वाव, पण कसे? गॅरी ते मिळवून देणार. आता बघ नाही तुझा डाव तुझ्यावर उलटवून मी कंपनीचा ताबा घेतला ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. नालायका आत्महत्या करायला निघाला होता. नालायक. बाबा गुरुरात मुलं जर चांगली निघाली ना तर ती आई वडिलांचं पुण्य असतं. पण मुलं जर तुझ्यासारखी निघाली ना तर आमच्या नशिबाचे भोग. पण गॅरी आता काय करायचं पुढे? काय होणार आपलं? हे बघ सगळं चांगलंच होणार आहे. ओके सगळं व्यवस्थित होणार आहे. यू जस्ट हॅव सम पेशन्स. ओके पण बेब तुझ्या प्लॅन सारखं होत आहे ना सगळं? आता महत्वाचं काय आहे तर आता आपल्या प्लॅनचा दुसरा भाग सुरू होतोय. गुरुनाथ सारखी माणसं स्वतःच्या चुका चटकन कबूल करत नाही. त्यांना जाणीव झाली तरी सुद्धा ते मान्य करत नाही. पण आता माझा निर्णय झालाय. काहीही झालं तरी मला डिवोर्स हवाय. बघितलं बघितलं इथे बसली ही बाया. काय करतेस तू इथे? कशाला बसलीयस? तुझं काय मन भरलं नाही का लोकांना त्रास देऊन? एक्सक्यूज मी काही इथे कोणाला त्रास द्यायला आलेली नाही. ओके मग कशाला आलीयस? का मम्मानी पाठवलं तुझ्या? मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. काय? का नाही बोलायचं? पाहिलं कशी उद्धट उत्तरं देते. आधीच राधिकानं तिला हाकलून दिलाय. आपण पण हाकलून देऊयात. ती निर्लज्ज आहेस का तू? इतकं सगळं झालं तरी परत आलीस इथे? काही वाटत नाही तुला? चल निघ इथून. चल उठ. मी कुठेही जाणार नाहीये. निघ. रेवती तिचं सामानच बाहेर टाकूयात. काय हा शन्या तू इथे काय करतेस? पाहिलं बॅग घेऊन आलीये सगळ्यांसमोर तमाशा करायला. हो म्हणूनच आम्ही ठरवलं हिला हाकलून द्यायचं. राधिका प्लीज हेल्प मी. तू गेली होतीस ना तुझ्या मम्माकडे, मग का आलीस आता परत? मला माझी चूक कळली राधिका. मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलनी आणि गॅरीनी मला सपोर्ट नाही केलं आणि घराबाहेर ढकलून दिलं ग.
हे बघ, आई बाबांसमोर मला तमाशा नको. तू निघ इथनं. चल निघ. हे बघ राधिका, आय एम जस्ट आस्किंग फॉर वन चान्स. मला एक चान्स दे. मला माझ्या सगळ्या चुका कळल्यात. आय प्रॉमिस. कसला चान्स? 2 महिन्यांची मुदत दिली होती ना. तूच निघून गेलीस. मी काय करू आता? तेच तर एक्झॅक्टली. मला कळलंय माझी चूक काय. मला एक चान्स दे ना प्लीज. पुन्हा खोटं. नाही मी खोटं बोलत नाहीये राधिका. प्लीज अंडरस्टँड. हे बघ, तू मला गृहिणी करत होतीस कारण मग मी गॅरीला सांभाळलं असतं. पण मला हे काही कळत नव्हतं ग. माझा इगो आडवा येत होता आणि त्यामुळे मी तुला सारखं फाईट करत होते. आणि या सगळ्यामध्ये गॅरीने स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट इट राधिका. मला खरंच खूप वाईट वाटलं अगं. मी रात्रभर झोपले नाहीये. मी खूप रडली. गॅरीने खरंच स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर मी नाही जगू शकत. आता हा सगळा खोटा ड्रामा करते असं वाटतंय मला. हो नाही, नाटकं करण्याशिवाय दुसरं येतं का हिला? हो ना, 1 नंबरची नाटकी पोरगी आहे. रडून फेकून स्वतःचा स्वार्थ साधून घेते. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 मंथ्स चॅलेंज दिला होता. आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ, मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. ठीक आहे. ठीक आहे. आता वेळ लागले का पुन्हा रिस्क घेतेस ही? हे बघ राधिका, तिला दया क्षमा काही दाखवू नकोस. वहिनी, मी तुम्हाला तेच सांगेल जे नेहमी रेवती बोलते. तुम्ही हिला घरात ठेवू नका. राधिका खरंच प्लीज नको हिला घरी घेऊन जाऊ. अगं काय फरक पडतोय? यांना काय करायचं ते करू दे ना. माझा आता यांच्याशी काही संबंध राहिलेला नाहीये. एकदा झाला ना डिवोर्स की काय करायचं ते करू दे ना यांना. दॅट मीन्स मी इथे राहू शकते. हो. राधिका, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नकोस. काका, आता काय कर, तुला आता राधिकाला कन्व्हिन्स करायचंय की कोरूला परत एकदा नोकरीवर घे म्हणून. आणि मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे? पाणी प्यायला याची सोय नाही का? हे बाई काय झालं? भरल्या घरात कशाला रडून राहिली? मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती. सारखी चिडचिड करतो ग. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला आणि आता कुठलाच जॉब नाही. याच्याकडे हा घरकाम करतोय. राधिका, मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता? प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. गॅरी खूप पुअर आहे. नो मनी, नो लाईफ. आम्ही कसे जगणार तूच सांग. मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय गॅरी. पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. सगळं व्यवस्थित होईल. काय तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि वहिनी, तुम्ही सगळं खायचं बरं का. उगाच हे नको ते नको असं करायचं नाही. हा फक्त उष्ण पदार्थ तेवढे टाळा. म्हणजे आंबा, पपई यासारख्या गोष्टी खाऊ नका. आणली वय दे इकडं. आपण इथं बसून खाऊ ना सगळे. मी मुद्दाम ही पपई शीतलसाठी मागवली. का? जर ती प्रेग्नेंट असेल तर ती पपई खाणार नाही. म्हणजे आई वडिलांना त्रास दिला ना तिकडनं तिकडनं शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केले. सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरियन. मँगलोरियन. कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपला मुळा खातो ना त्याला. ते ल ते थोडासा कन्फ्युजन. म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे. मुळीची भाजी. अरे असे बघतास काय सगळे? खूळ लागलेला नाही माका. माझ्या झिलाच्या 13व्याचा मटण खाऊ घालतास काय? ए बच्चे, अण्णा, वत्सला काय बोलतेस तू? अहो नेने ह्यांका विचारा. माझ्या लेकाक मटणातून विष दिलानी आणि आता गाव जेवण घालतात. हे अण्णा, तुझी पण लेकरं असत ना रे? नाही तुझ्या प्रत्येक लेकराची मडी पाडलंय ना तर बघ. अगे काय बोलतास या? काय? दत्ता, एक हातात धरून बाहेर काढ रे. दत्ता, अहो सोड.
कशासाठी बोलवलं एवढ्या तातडीनं? तातडीने बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता. लिहिला असेल. कशा पायी साव असल्याचा आव आणताय हा? खलिता तुम्ही लिवलाय. माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. राज आलं. चकली मेड बाय सोनिया अँड टीम. अप्रतिम. अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत. ऑफिसमध्ये काही विशेष झालंय का? सर तो मिळाला. कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतेय ही? गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना व? आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे, आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं. आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. याबद्दल आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती. सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड